चालू करायचा. सब क्लियर है? ओके. ठीक आहे, चलो. मग आज काय केलं लेक्चर मध्ये? आज फक्त न्यूमरिकल्सच घेतले. ओके, आज लेक्चर मध्ये काय करायचं आहे? फक्त न्यूमरिकल्सच घ्यायचे आहेत. आणखी न्यूमरिकल्स करू? आणखीन थोडी थेरी बघूया. ठीक आहे, मग फर्स्ट थेरी पार्ट काय बघायचा आहे? फर्स्ट थेरी पार्ट काय बघायचा आहे? लॅब थेरी पार्ट काय बघायचा आहे? precautions while using potentiometer wire. Precautions while using potentiometer wire. पोटेन्शियोमीटर वायर यूज करताना काही प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. प्रिकॉशन्स नाही घेतल्या तर रीडिंग मध्ये काय येणार? एरर येणार. व्हॉट आर दोज प्रिकॉशन्स? देर आर 4 प्रिकॉशन्स. नंबर 1 प्रिकॉशन, हेडिंग लिहिलं, प्रिकॉशन्स while using potentiometer wire. प्रिकॉशन्स while using potentiometer wire. नंबर 1 प्रिकॉशन काय बघा? नंबर 1 प्रिकॉशन काय? मग नंबर 1 प्रिकॉशन अशी आहे. कशी? अशी वायर आहे, पोटेन्शियोमीटर वायर. वायर नेम इज व्हॉट? एबी. बोला, वायर आहे. अरे बॅटरी गेली. थांबा थांबा थांबा. तो वायर ए बी, खाली लावली बॅटरी. दिस इज कॉल्ड प्रायमरी सेल. देन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज अँड सर्किट complete. So this is potentiometer circuit, primary circuit. Okay, and resistance to be balanced, resistance nahi, EMF to be balanced is connected here. EMF to be balanced त्याचा इंटरनल मग गॅल्व्हॅनोमीटर असा आहे. आणि इकडे आहे स्लाइडिंग की के डॅश. आणि इथं असं कनेक्ट केलं. ठीक आहे, मग स्लाइडिंग की के डॅश should be touched at each point, and we have to find out one point at which galvanometer shows zero current. That point is called balancing point. ठीक आहे, हे असं आपण केले, खूप वेळ केले. मतलब प्रिकॉशन काय? प्रिकॉशन आहे गॅल्व्हानो हे इक्विपमेंट यूज करताना. प्रिकॉशन काय? तर नंबर 1 प्रिकॉशन, this EMF which is to be balanced should be smaller than this primary EMF. प्रायमरी EMF E आहे आणि हा EMF E1 आहे. तर काय? E1 should be smaller than E. E1 should be smaller than E. याच्यापेक्षा ही बॅटरी काय पाहिजे? छोटी पाहिजे. E1 जर बॅलन्स करत असेल आपण तर. इफ वी आर बॅलन्सिंग E2, डायरेक्ट मेथड ऑफ कंपॅरिझन मध्ये किती सेल्स बॅलन्स केले बघा? डायरेक्ट मेथड ऑफ बॅलन्सिंग मध्ये किती सेल्स कंबाईन केले? कम्पेअर केले? 2. मग E1 बॅलन्स करत असला तर E1 छोटा पाहिजे. E2 ची बॅलन्सिंग करायला तर E2 छोटा पाहिजे याच्यापेक्षा, नाहीतर होत नाही बॅलन्सिंग. याच्यापेक्षा जर मोठा EMF इथं लावला तर बॅलन्सिंग नाही होणार, बॅलन्स होऊ शकत नाही ते. सो EMF टू बी बॅलन्स शुड बी स्मॉलर दॅन प्रायमरी EMF. समजा E1 प्लस E2 ची बॅलन्सिंग चालू आहे, तर E1 प्लस E2 E पेक्षा छोटा पाहिजे. आणि E1 मायनस E2 ची बॅलन्सिंग चालू आहे, तर E1 मायनस E2 शुड बी लेस देन E. ठीक आहे, बोला नंबर 1 प्रिकॉशन काय? नंबर 1 प्रिकॉशन काय? EMF to be balanced. The number 1 precaution. EMF to be balanced
नंबर 1 प्रिकॉशन काय, ईएमएफ टू बी बॅलन्स्ड शुड बी स्मॉलर दॅन प्रायमरी ईएमएफ. EMF to be balanced should be smaller than primary EMF. EMF to be balanced should be smaller than primary EMF. EMF to be balanced should be smaller than primary EMF. ह्याच्यापेक्षा हे प्रायमरी EMF काय पाहिजे, छोटा पाहिजे. बरं, त्याच्या खाली हे एक्झाम्पल्स लिहा. त्याच्या खाली एक्झाम्पल्स लिहा. याला बॅलन्स करायचं तर हा छोटा, याला बॅलन्स करायचं तर हा छोटा. त्याच्या खाली हे एक्झाम्पल द्या. डायग्राम नाही काढली तर चालते, डायग्राम काही इम्पॉर्टंट नाही. डायग्राम काय काढली तर नाही काढली चालते. हे कधी केलं असं, हे डायरेक्ट मेथड मध्ये झालं होतं असं, डायरेक्ट मेथड. आणि या कंडिशन कधी येणार, या कंडिशन कधी युजफुल, कॉम्बिनेशन मेथड. ठीक आहे, चला सर्व लिहून घ्या. पुढचा बघू पार्ट काय. चलो ठीक आहे. बरं, याच्यापेक्षा आणखीन हे बुक मध्ये असं लिहिलेलं आहे, हे बुक मध्ये असं लिहिलेलं आहे प्रिकॉशन. पण आणखीन स्ट्रिक्ट याच्यापेक्षा प्रिकॉशन काय, आणखीन मोर स्ट्रिक्ट कंडिशन काय, याच्यापेक्षा तर हे छोटाच पाहिजे, याच्यापेक्षा तर हे छोटाच पाहिजे. पण आणखीन एका बरोबर कम्पेअर करता येते, त्याला आणखीन एका बरोबर कम्पेअर करता येते काय, ईएमएफ टू बी बॅलन्स्ड, ईएमएफ टू बी बॅलन्स्ड should be smaller than potential drop on entire wire AB. Which wire? Potentiometer wire. Potential drop on entire wire किती आहे, त्याच्यापेक्षा पण ईएमएफ छोटा पाहिजे. हा, त्याच्या इतका असला तरी पण चालते, पण त्याच्यापेक्षा मोठा चालत नाही. म्हणजे असा समजा वायरवर पोटेन्शियल ड्रॉप आहे 10 व्होल्टचा, या वायरवर पोटेन्शियल ड्रॉप आहे 10 व्होल्टचा, तर ईएमएफ कितीचा चालतंय, ईएमएफ 10 व्होल्टचा पण चालतंय, ईएमएफ 9 व्होल्टचा पण चालणार, 9.5 चा, 9.8 चा, 8.7 चा, 7.4 चा, सगळे ईएमएफ चालतात. पण 10.1 चा ईएमएफ नाही चालत. 10.1 चा इथं लावला तर बॅलन्स होत नाही. इथं 12 व्होल्टची बॅटरी लावली तर बॅलन्स होत नाही. इथं 15 व्होल्टची बॅटरी लावली बॅलन्स होत नाही. मग काय पाहिजे, ईएमएफ टू बी बॅलन्स शुड बी स्मॉलर दॅन दिस ईएमएफ, पहिली कंडिशन. आणखीन मोर स्ट्रिक्टर कंडिशन काय, आणखीन चांगली कंडिशन काय, potential drop on the wire, this EMF to be balanced should be also smaller than or equal to, potential EMF to be balanced should be smaller than or equal to potential drop on the wire. मग potential drop on the wire किती असते, potential drop on the wire किती असते, K च्या फॉर्म्युला मध्ये वर असते ना न्यूमरेटर मध्ये, पोटेन्शियल ग्रेडियंटच्या फॉर्म्युला मध्ये न्यूमरेटर मध्ये आहे ना डेल्टा व्ही. पोटेन्शियल ड्रॉप ऑन द वायर किती आहे, आय ऑफ द वायर अँड रेजिस्टन्स ऑफ द वायर, किंवा काय लिहिता येते, पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ ऑफ द वायर, एंटायर लेंथ ऑफ द वायर. मग पोटेन्शियल ड्रॉप ऑन द वायर कसं काढता येते, आय आर, आपण लिहिलं ना पोटेन्शियल ग्रेडियंटच्या फॉर्म्युला मध्येच आहे, किंवा काय पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ ऑफ द वायर, हा पण फॉर्म्युला चालते काय, पोटेन्शियल ड्रॉप ऑन एंटायर वायर. आणि त्याच्यापेक्षा ईएमएफ टू बी बॅलन्स काय पाहिजे, छोटा पाहिजे, किंवा तितका असला तरी जमते. नेक्स्ट पॉइंट, चला नेक्स्ट पॉइंटला. नेक्स्ट पॉइंट त्याच्यात नंबर 2 प्रिकॉशन नाही, फर्स्ट प्रिकॉशन मध्येच लिहा, फर्स्ट प्रिकॉशन मध्येच लिहा काय, ईएमएफ टू बी बॅलन्स्ड, लिहा ईएमएफ टू बी बॅलन्स्ड. असं लिहिलं तरी चालते, मॅथ्स फॉर्मॅट मध्ये लिहिलं तरी चालते. इथं असं लिहा, मोर एव्हर लिहा, हे जे लिहिणार आहे सेंटेन्स त्याच्या वर किंवा बाजूला कुठेतरी लिहा, मोर एव्हर
Moreover, EMF to be balanced should be smaller than or equal to delta VAB. EMF to be balanced should be smaller than or equal to delta VAB. EMF to be balanced should be smaller than or equal to delta VAB. त्याच्या खाली ही पण लाईन लिहून घ्या. चलो झालं का रे? हे लिहून झालं का? नंबर 1 प्रिकॉशन झाले का लिहून? ठीक आहे. चला नेक्स्ट ला नंबर 2 प्रिकॉशन ऑलरेडी आपण मी सांगितले तुम्हाला खूप वेळा, पण आपण लिहून घेतली नसेल बा. काय नंबर 2 प्रिकॉशन हो. तो सेकंड प्रिकॉशन क्या है? पॉजिटिव टर्मिनल ऑफ प्राइमरी सेल, positive terminal of primary cell and positive terminal of EMF to be balanced should be connected to same point. याचा पॉझिटिव्ह आणि याचा पॉझिटिव्ह should be connected to same point. हाँ चलो ले नंबर 2 प्रिकॉशन ले. पॉजिटिव टर्मिनल ऑफ प्राइमरी सेल, पॉजिटिव टर्मिनल ऑफ प्राइमरी सेल positive terminal of primary cell and positive terminal of EMF to be balanced. Positive terminal of primary cell positive terminal of primary cell and positive terminal of EMF to be balanced should be connected to same point. हे आणि हे should be connected to same point. Should be connected to same point. Should be connected to same point. ठीक है. चलो नेक्स्ट थर्ड प्रिकॉशन. चला ले नेक्स्ट ला थर्ड प्रिकॉशन. थर्ड प्रिकॉशन एकदम सिंपल आहे. मीटर ब्रिज साठी पण हीच प्रिकॉशन होती. आता इकडे परत आली. काय? पोटेन्शियोमीटर वायर शुड बी युनिफॉर्म. युनिफॉर्म मीन्स व्हाट? युनिफॉर्म मीन्स इट्स थिकनेस शुड बी युनिफॉर्म. वायर थिकनेस शुड बी सेम एव्हरीवेअर. एका ठिकाणी वायर जाड आहे, एका ठिकाणी वायर पतली आहे, तसं चालणार नाही. वायर थिकनेस शुड बी सेम एव्हरीवेअर. ला नंबर 3 प्रिकॉशन. पोटेन्शियोमीटर वायर शुड बी युनिफॉर्म. Potentiometer wire should be uniform. Number 3 precaution. Potentiometer wire should be uniform. हो गया? चलो नेक्स्ट करूया. करायचा? नेक्स्ट लास्ट फोर्थ प्रिकॉशन. फोर्थ प्रिकॉशन क्या है? रेजिस्टेंस ऑफ पोटेंशियोमीटर वायर शुड बी हाई. फोर्थ प्रिकॉशन. रेजिस्टेंस ऑफ पोटेंशियोमीटर वायर शुड बी हाई. Resistance of potentiometer wire should be high. Resistance of potentiometer wire
should be high. HIGH, high. Resistance of potentiometer wire should be high. ठीक है, चलो स्टार्ट करायचा. न्यूमरिकल स्टार्ट करू. थेरी बस झाली आजसाठी इतके. न्यूमरिकल स्टार्ट करू. उद्या काय बघायचंय? फायनल थेरी. एकदम छोटा पार्ट राहिलाय थेरीतला. आता मेन थेरी मधला एकदम छोटा पार्ट राहिलाय, ते कंप्लीट करू उद्या. बर, ल्या मग न्यूमरिकल्स बघू आता. चला, न्यूमरिकल कोणतं रिपीट होत असेल तर मला सांगा. बल्ल्या काय म्हणताय? फाइंड आउट बॅलन्सिंग लेंथ AM इन द फॉलोइंग न्यूमरिकल. ल्या क्वेश्चन ला, फाइंड आउट बॅलन्सिंग लेंथ AM इन द फॉलोइंग न्यूमरिकल. Find out balancing length AM in the following numerical. चलो डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिले. फाइंड आउट, क्वेश्चन काय? फाइंड आउट बॅलन्सिंग लेंथ AM इन द न्यूमरिकल. डायग्राम ड्रॉ करा. AB is potentiometer wire. This is resistance 45, battery 5. मी खाली सेल लावला. इकडे किती सेल लावला? 0.4 व्होल्टचा. मग हे बॅलन्स झालंय. हे जे खालची बॅटरी आहे ती बॅलन्स झाली. कुठं बॅलन्स झाली? इथं M पॉइंट वर बॅलन्स झाली. मग AM फाइंड आउट करा म्हणाला. AM मग पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ आणि रेजिस्टन्स पण दिलाय. लेंथ ऑफ द वायर इज 10 मीटर and resistance of wire is 5 ohm. Length of the wire 10 meter, resistance of wire is 5 ohm. ठीक आहे. चला बघा बरं, ट्राय करा. मी 2 मिनिट देतो ट्राय करायला. ट्राय करा बघा. चला फर्स्ट काय मग बा कसा कॅल्क्युलेट करायचा? कसा कॅल्क्युलेट करायचा? मग नंबर 1 बा सर्वजण इकडे बा कॅल्क्युलेशन्स बंद करा. समोर बा बा कॅल्क्युलेशन्स बंद करा. बा समोर बा काय? If current this is balanced, this cell has been balanced. This cell has been balanced means what? Galvanometer shows 0 current. मग ज्या लाईन मधला करंट 0 आहे त्या लाईनला तात्पुरता सर्किट मधून काढून टाकला तर काय फरक पडत नाही. ओके, करंट if current through line is 0, then if we do not consider that line in the circuit, then also doesn't matter. काय फरक पडत नाही. तुम्हाला जर त्या लाईन मुळे कळत नसेल कॅल्क्युलेशन्स कसे करायचे तर लाईनला थोड्या वेळापुरतं काढून ठेवूया आपण. काय फरक पडत नाही. एनिवेज त्याच्यात काय करंट नाही आहे. ठीक आहे. मग नंबर 1 काय? मला या लाईन मध्ये करंट असा पडणार आणि दॅट करंट आय वॉन्ट. करंट इन द प्रायमरी सर्किट. मग करंटचा काय फॉर्म्युला?
करंटचा काय फॉर्म्युला? मग करंटचा फॉर्म्युला आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. करंटचा काय फॉर्म्युला? आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. मग व्ही किती आहे या सर्किट मध्ये? हे सर्किट इकडे तर करंट नाही, याचा काय संबंध नाही. मग या सर्किट मध्ये व्ही किती आहे? पोटेन्शियल अवेलेबल इज 5 divided by total resistance. Total resistance is how much? This is 5 and this is 45. So 50. This is 5 and this is 45. Addition is 50. मग किती येते? 1/10. 1/10 is 0.1 ampere. 1/10 येते 5. 1/10 is 0.1 ampere. So current in the wire. Current in the wire is how much? So current in the wire is 0.1 ampere. ठीक आहे. ओके. ते तर आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे बॅलन्सिंग लेंथ. बर, नेक्स्ट आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे. बर, ज्यांनी आणखीन काहीच फी भरली नाही त्यांनी काय करा? 5,000 फीज पे करा. आणि तुम्हाला ऑफलाईन फीज द्यायची नसली तर ऑनलाईन पण देता येते. ग्रुपमध्ये मेसेज पाठवलाय. ठीक आहे. ज्यांनी कोणी फीज भरली नाही आणखीन त्यांनी काय करा? आता भरपूर दिवस झाले, 5,000 फी पे करा. ठीक आहे. खर्च भरपूर असते क्लासचे, मग ते आता मेंटेन करायचे म्हटल्यावर डिफिकल्ट आहे. ओके, चलो. मग के, मग पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट पोटेन्शियल ग्रेडियंट आणि तुमच्यासाठी एकदम मस्त सोय करालो. बाकी कुठल्याच क्लासमध्ये इतकी सोय करणार, बरोबर ना? फिजिकल क्लास एकदम थोडी पण आपल्याला परमिशन भेटली की आपण फिजिकल क्लास लगेच घ्यायलो. आणि आता सध्या जर कोविडची जरा सिच्युएशन जरा जास्त वाढली, फिजिकल पण चालू आहेत आणि ऑनलाईन पण चालू आहेत, बरोबर ना? तुम्हाला जे ऑप्शन बेटर आहे ते करा म्हणून ठेवलंय. तुमच्यासाठी एवढी एकदम सुपर सर्व्हिस देतोय मी, तर तुम्ही पण थोडं फीज कोणाकोणाचे राहिले पे करून घ्या. ठीक आहे. चलो. पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट काय? पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचा. पहिला काढला काय? करंट इन द वायर. पहिलं काय कॅल्क्युलेट केला? करंट इन द वायर. मग करंट इन द वायर किती आहे? व्ही डिवायडेड बाय आर. आर किती? 45 + 5 50. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट वायरचा काय फॉर्म्युला? पोटेन्शियल ग्रेडियंट वायरचा काय फॉर्म्युला? आय आर अपॉन एल. पोटेन्शियल ग्रेडियंट काय फॉर्म्युला? आय आर अपॉन एल. सो करंट इन द वायर into resistance of wire divided by length of wire. मग करंट इन द वायर काढला ना 0.1. सगळे SI मध्ये पुट करू. ठीक आहे. देन रेजिस्टन्स ऑफ वायर. चला बघा रे. देन रेजिस्टन्स ऑफ वायर. रेजिस्टन्स ऑफ वायर इज हाऊ मच? 5. रेजिस्टन्स ऑफ वायर इज हाऊ मच? 5 divided by length of the wire. Length of the wire is how much? 10. ठीक आहे. व्हॅल्यूज पुट केला, कॅल्क्युलेट करू. मग किती येते मल्टिप्लिकेशन? 0.5. मल्टिप्लिकेशन किती येते? 0.5. त्याला परत 10 ने डिवाइड केला की किती? 0.05. मल्टिप्लिकेशन येते 0.5. त्याला परत 10 ने डिवाइड केला की 0.05. के निघाला. पण ते के तर थोडी काढायचं, आपल्याला पाहिजे काय? चलो कॅल्क्युलेट काय करायचं? वी हॅव टू कॅल्क्युलेट बॅलन्सिंग लेंथ AM. चला परत याला जोडून टाकू. वी हॅव टू कॅल्क्युलेट बॅलन्सिंग लेंथ AM. AM किती फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग EMF आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ यांचं रिलेशन काय? EMF आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ यांचं रिलेशन काय? मग EMF आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ यांचं रिलेशन काय? KL आहे. EMF आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ यांचं रिलेशन काय? KL आहे. ठीक आहे. मग EMF किती आहे? मग EMF 0.4 आहे. EMF कितीचा बॅलन्स करायचा आहे? 0.4चा. K किती आहे? काढला ना 0.05 इंटू L. बॅलन्सिंग लेंथ किती आहे तेच तर काढायचं आहे. चला करा कॅल्क्युलेट. मीटर मध्ये येणार, सगळे SI मध्ये युज केले. EMF व्होल्ट मध्ये, K पण व्होल्ट पर मीटर मध्ये, तर लेंथ पण मीटर मध्ये येते. चला करा कॅल्क्युलेट. लिहून घ्या, कॅल्क्युलेट करा. बोला मला लेंथ किती आहे? चलो बोलो.
चलो किती दर आहे 8 मीटर येते व्हेरी गुड 8 मीटर येते बरोबर चलो एल किती येते मग 0.4 डिवायडेड बाय 0.05 डेसिमल वरचा शिफ्ट केला 2 न वर होते 40 खाली 2 न शिफ्ट केलं तर 5 5 8 जा 8 मीटर येते ठीक आहे चलो नेक्स्ट करायचा बा हे झाले का बघा लिहून झालं का रे लिहून झालं का मला सांगा चलो हो गया चलो काय लेक्चर वगैरे पॉज वगैरे झाले का बरोबर चालू आहे सगळं आता थोडा मेसेज आला होता इंटरनेट अनस्टेबलचा तुमच्याकडे काय चालू आहे अरे बोलो बोलो लॅग झाला बहुतेक अरे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ठीक है ओके चलो ठीक आहे म्हणजे ज्यावेळी इथं प्रॉब्लेम दाखवला नेटचा त्याच वेळी बहुतेक पॉज होते तुमच्याकडे परत एकदम नॉर्मल होऊन जाते ठीक आहे चलो नेक्स्ट काय बघा क्वेश्चन एकदम सिंपल आहे बा पोटेन्शियोमीटर वायर इज ऑफ 4 मीटर बरं हे लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या तुम्ही करा पा हे लिहून घ्या मी काय डायग्राम काढून देत नाही लिहा तुम्ही तुम्ही लिहून घ्या तुम्ही कॅल्क्युलेट करा बा काय potentiometer wire length is 4 meter and its resistance is 10 ohm. Potentiometer wire length is 4 meter and its resistance is 10 ohm. Potentiometer wire length is 4 meter and its resistance is 10 ohm. Two-volt battery is connected to wire. Two-volt battery is connected to wire. 2-volt battery is connected to wire
then find out potential gradient, then find out K. 2-volt battery is connected to wire, then find out potential gradient. बघा ट्राय करा बरं, तुम्हीच ट्राय करा, तर येते का बघा. चला बघा तुम्हीच ट्राय करा, बघा येते का. डायग्राम ड्रॉ करा तुम्हीच आता, बघा येते का बघा, ट्राय करा, नाही तर मी करून देतो मग. किती 0.5 करेक्ट. बाकी बोला काय येते का, बाकीच्या मुलांना काय येते का बोला. करायचं इकडे करणे का, काय काय मग. व्हेरी गुड, छान छान छान, सर्वांना येते, चांगली गोष्ट आहे. चलो पटापट मी करतो, सर्वांना जवळपास आले तर जर आम्ही फास्ट करतो बा. वायर लेंथ इज 4 meter, its resistance is 10 ohm and battery of 2-volt is connected to the wire. 2-volt battery is connected to wire, wire length is given, resistance is also given. ठीक आहे, वायरला नेमिंग केलं मी AB. मग इथं जे रेजिस्टन्स असायचं नेहमी ते नाही आता, नो प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे, इथं एक रेजिस्टन्स असायचा आणखीन एक एक्स्ट्रा, ते आता नाही, मग ते कधी कधी असणार कधी कधी नसणार, नो प्रॉब्लेम, दिला नाही तर घ्यायचं नाही. ठीक आहे. सो करंट इन द वायर, पहिलं काम काय करणार, करंट इन द वायर इज V divided by R. So V is 2, battery is 2 and our resistance in the circuit is only this 10. So 2 by 10, so current is 0.2 ampere. 2 by 10, so current is how much, 0.2 ampere current झाला. तर K potential gradient किती, IR upon length of the wire. Potential gradient काय, I for wire, R for wire upon length of the wire. Current in the wire is how much, 0.2. Current in the wire is how much, 0.2. Resistance of the wire 10 divided by length of the wire. Length of the wire is how much, 4. मग किती होते, 10 ने याला मल्टिप्लाय केला की 2 divided by 4. मग 2 ने याला डिवाइड केला की 1 by 5. 1 by 5 नाही, सॉरी 1 by 2. 2 ने याला डिवाइड केलं की 1 by 2. 1 by 2 म्हणजे किती, 0.5. 1 by 2 मीन्स व्हॉट, 0.5. सगळे SI मध्ये घेतले, एम्पियर, ओहम, मीटर. मग हे पण काय येणार, व्होल्ट पर मीटर. 0.5 व्होल्ट पर मीटर. चला, कोणाचं आलं नसेल तर लिहून घ्या, 0.5 व्होल्ट पर मीटर. ठीक है, ओके. ठीक है, चलो नेक्स्ट ले. कोण डिस्कनेक्ट झालं रे, गौरी, गौरी आहे ना, कोण डिस्कनेक्ट झाला मग आता, गणेश. ठीक आहे, चलो नेक्स्ट ला. थेरॉटिकल क्वेश्चन आहे ला. The material of potentiometer wire is
नेक्स्ट ला द मटेरियल ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज dot 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 blank space. The material of potentiometer wire is dot 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 blank space. The material of potentiometer wire is dot 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 blank space. ऑप्शन्स बघा, कोणतं मटेरियल पोटेन्शियोमीटर वायर साठी यूज केलं असेल, बरोबर ना? काय फाइंड आउट करायचं? वी हॅव टू राइट which of the following is the material used for potentiometer wire. नंबर 1 ऑप्शन आहे कॉपर, नंबर 2 आहे स्टील, देन आहे मॅंगनीन and then आहे अल्युमिनियम. मग अल्युमिनियम, स्टील, कॉपर, मॅंगनीन. बोला काय यूज करणार? पोटेन्शियोमीटर ची वायर कशापासून बनवणार? बोला काय वाटतं तुम्हाला? काय आन्सर आहे? कॉपर, स्टील, अल्युमिनियम अँड मॅंगनीन. मॅंगनीन काय? अलॉय आहे. मॅंगनीन काय? अलॉय. कशामुळे? अलॉयचा मिनिंग काय? अलॉय म्हणजे 2-3 मेटल्सचं मिक्सचर आहे. मॅंगनीन काय? अलॉय 2-3 मेटल्सचं ते मिक्सचर आहे. ठीक आहे. बोला कशापासून बनवलं असणार मग? पोटेन्शियोमीटर वायर इज रेझिस्टिव्ह. पोटेन्शियोमीटर वायर काय? पोटेन्शियोमीटर वायर काय? पोटेन्शियोमीटर वायर परत एकदा जॉईन करा, मग सांगतो. परत जॉईन करा, मध्येच कट होऊन जाईल. कॉपर कळले तुमचे आन्सर बघितले. रिपीट जॉईन करा, मग बघू.